नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू मिळावी अशी भाग 16. शालिनीचा ॲक्सिडेंट, किडनॅप की दुसरं काही? चला तर बघूया. अभि खाली आला तर त्यांचं आधीच खूप गहन डिस्कशन चालू होतं. कशा आहेत वहिनी? आकाश बोलला. ठीक आहे, येते. अभिने पायऱ्यांकडे बघितलं. आता तिचा चेहरा मगासपेक्षा उजळत होता. आम्ही एक प्लॅन बनवला, ती नक्कीच त्यात फसणार, पण त्यासाठी कोणीतरी मुलगा हवाय जो पैसेवाला असेल आणि ती त्याला ओळखत असेल, आकाश बोलला. असा कोण मुलगा आहे? अभि विचार करत होता. मी ओळखते अशा मुलाला, अँड आय एम शुअर मीरा पण चांगलीच ओळखत असणार, शालिनी बोलली. कोण आहे तो? अभि बोलला. थांबा, मी बोलवूनच घेते. शालिनीने कोणाला तरी फोन लावला. 15 मिनिटात डोअरबेल वाजली. शालिनीने जाऊन दरवाजा उघडला. जाबी? अभिने नाईलाजाने मान हलवली. हे माझे फ्रेंड जाबी. शालिनीने हसत सगळ्यांना ओळख करून दिली. अभिच्या मात्र भुवयाच वर गेल्या. हा फ्रेंड कधीपासून झाला? डोळे बारीक करून तो शालिनीकडे बघत होता आणि तिने हातात हात धरलेल्या जाबीकडे. तुझा पत्ता कट. राघव त्याच्या कानात बडबडला. तसं त्याने जोरात राघवच्या पायावर पाय मारला. आई ग. पाय धरून राघव जमिनीवर बसला. इथे कशाला आई आठवते तुला? रिया बोलली. अगे मेलो मी, माझा पाय. तो तसाच पाय दगरून कळवळत होता, पण कोणी काही झालंच नाही अशा आविर्भावात होते. मी ओळखतो तुम्हाला, मिस्टर जाबी क्रिस्टियन, बट आत्ता जे काम आहे ना ते प्रोफेशनल नाही तर पर्सनल आहे. आय गेस तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, आकाश बोलला. नो, गरजेच्या वेळी फ्रेंडच उपयोगी येणार ना. मी तयार आहे, पण काय झालंय आणि मला काय करायचं आहे हे एकदा सांगा, जाबी बोलला. हे नक्की कोणत्या मुहूर्तावर फ्रेंड झालेत ना ते मला समजायलाच हवं, अभि मनातच बडबडत होता. शालिनीने तर त्याच्या नजरेला नजरच दिली नव्हती. तुम्ही बसा ना, आकाश बोलला. प्लीज, तुम्ही हे अहो-जाहो करू नका. मी तुमच्याच वयाचा आहे. जाबी अभिपासून लांब बसला. शालिनी पण त्याच्याच बाजूला बसली आणि हळूच एका डोळ्याने अभिला बघितलं. तिचा प्रेशर कुकर खूपच तापला होता आणि कोणत्याही क्षणी स्फोट होणारच होता. मान हलवत अभि उठला. शालिनीच्या समोर येत तिला उभं केलं. तिचा हात घट्ट पकडला आणि पुन्हा स्वतः बसलेला तिथे येऊन पहिलं शालिनीला बसवलं आणि तो तिच्या बाजूला बसला. तिच्या कमरेत हात घालत पकडून ठेवलं. हे सगळं एवढं फास्ट झालं की बाकीचे सगळे बघतच राहिले. जाबीला अभिच्या पॉझिटिव्हनेसवर हसायला येत होतं. त्याला जेव्हा खरं समजेल तेव्हा नक्की काय होईल हा विचार करूनच त्याने सोडून दिला. हा तर जाबी. झालं असं की आकाशने सगळं सांगायला सुरुवात केली. जेवढं अभिने त्यांना सांगितलं होतं ते सगळं, प्रत्येक मुद्दा सांगितला. जाबीला ऐकून पहिलं राग अभिचाच आला. एवढा विश्वास का ठेवायचा अनोळखी व्यक्तीवर? पण नंतर त्याची बाजू पण समजली. मी तयार आहे, पण नक्की काय आणि कधीपासून करायला हवं? जाबी बोलला. उद्यापासूनच. वेळ नाही आपल्याकडे जास्त, अभि पटकन बोलला. पण मीरा ह्याच्यासोबत जायला तयार कशी होईल? आकाश बोलला. ते तुम्ही माझ्यावर सोडा. असली कामं मला चांगली जमतात, जाबी बोलला. ते तर समजतच आहे. अभिने शालिनीच्या कमरेवरची पकड अजून घट्ट केली. ती बिचारी आधीच लाजून अर्धी झाली होती आणि हा त्यात अजून भर घालत होता. मी उद्या सकाळीच तिला सांगतो की काही अर्जंट कामासाठी मला 2 दिवस बाहेर जावं लागणार आहे, त्यामुळे ती नक्कीच तयार होईल, अभि बोलला. हां, हे बेस्ट आहे, पण आपण सगळ्यांनी जायचं हां, आकाश बोलला. तिथे पार्टी करायला जाणार आहोत का आपण? साक्षी बोलली. मी तर असंच, आकाश बोलत होता. ठीक आहे, ठरलं मग. उद्या सकाळीच मिस्टर देसाई बाहेर गेल्यावर मी मीराला माझ्यासोबत येण्यासाठी तयार करतो. बाकीचं सगळं ठरल्याप्रमाणे होईल, जाबी बोलला. यस, डन. सगळ्यांनी माना हलवल्या. हळूहळू सगळे निघून गेले. अभिची पकड सैल झाली तसं शालिनी पटकन उठली आणि आत पळाली. शालिनी, अभि तिच्या मागे गेला. मिस्टर देसाई, तुम्ही प्रॉमिस विसरताय. शालिनी पूर्ण घरभर पळत होती. मी फक्त बोललेलो, प्रॉमिस केलं नव्हतं मिसेस देसाई, अभि बोलला. तरीही तुम्ही मला 1 आठवडा हात लावायचा नाही. शालिनी पळत पूलकडे आली. पूलच्या भोवती दोघेही गोल फिरत होते. पळून पळून शालिनी दमली होती. ह्याचाच फायदा घेत अभिने मागून तिला पकडलं. आत्ता कुठे पळणार मिसेस देसाई? तिला सरळ पुढे नेत त्याने भिंतीला टेकवलं. हलकेच नाक त्याने तिच्या गालावर घासलं. त्याची बियर्ड मानेला लागली तसं शालिनीला हसायला आलं. अभि, त्याचा ब्लेझरमधून तिने हात हृदयावर टेकवला, जे जोरात धडधडताना तिला जाणवत होतं. इट बीट्स फास्टर वेन यू आर अराउंड. त्याने अगदी खोल तिच्या डोळ्यात बघितलं. वाय? कॉलरला धरत शालिनीने त्याला जवळ ओढलं. तुला माहीत नाही? अभिची नजर तिच्या डोळ्यांपासून ओठांवर फिरत होती. तुम्ही सांगितलं नाही तर कसं समजणार? शालिनी बोलली. सो
तुला ऐकायचं आहे तर. तिच्या भोवती विळका घातलेला एक हात बाजूला करत त्याने अंगठा अलगद तिच्या खालच्या ओठांवरून फिरवला. खरंच ऐकायचं आहे. अभिने आता पूर्ण भार तिच्यावर टाकला. मागे भिंत असल्याने दोघेही अगदी चिकटून उभे होते. तिने डोळे बंद करून फक्त हुंकार भरला. त्याने तिच्या हनवटीजवळ गालाचा चावा घेतला. पुढे काहीही न बोलता त्याने हाताचं बोट तिच्या मानेवर फिरवलं. डोळे घट्ट दाबत ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचा स्पर्श तिला वहावत होता. पायाची बोटं जमिनीवर दाबली होती. आता आपल्याला जायला हवं. हा, तिने डोळे उघडले. तो अजून तिला चिकटूनच उभा होता. डोळ्यात थोडे मिश्किल भाव होते. शालिनीने त्याला बाजूला ढकललं आणि स्वतःचा ड्रेस सरळ केला. नाराज आहेस का? अभिने तिचा हात हातात घेतला. आपल्याला खरंच घरी जायला हवं. जास्त वेळ बाहेर राहिलो तर शंका येऊ शकते, शालिनी बोलली. पण फुटेज, अभि बोलला. ते उद्या बघू, शालिनी बोलली. बोलता बोलताच दोघांनी सगळं आवरलं आणि विला लॉक करून बाहेर आले. सकाळची संध्याकाळ झाली होती. देसाई मॅन्शन रोजच्यापेक्षा खूप शांत होतं. शालिनी आल्या आल्या दादीच्या रूममध्ये गेली. त्या काहीतरी पुराण वाचत होत्या. डिस्टर्ब न करता तिने कपडे घेतले आणि वॉशरूममध्ये जाऊन चेंज केलं. हनवटीकडे थोडा लाल डाग दिसत होता, तिथे क्रीम लावली. रात्री जेवताना मीरा येऊन अभिच्या बाजूला बसली. ते बघून मॉम उठून जात होत्या की शालिनीने त्यांना खाली बसवलं आणि डोळ्यांनी जेवायला सांगितलं. मीरा आपल्याच विश्वात होती. अभि आता आपल्या इशाऱ्यावर नाचणार हा विचार करूनच तिला आनंद होत होता. रोज मस्ती करणारे स्वरा आणि आदित्य सुद्धा शांत होते. शालिनीने सगळ्यांना जेवायला वाढलं आणि मग ती बसली आईच्या बाजूला. मीराची मुद्दाम काही ना काही नाटकं चालू होती. अभिकडून डाळ, चपाती, भाजी, माग असं काही बाई करत होती, पण कोणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. जेवण झाल्यावर आवरायला मदत करायला शालिनी किचनमध्ये गेली. आई तिला बघून नजर चोरत बाजूने जातच होत्या की तिने थांबवलं. आई तुम्ही का बोलत नाही आहात माझ्यासोबत? शालिनी बोलली. कोणत्या तोंडाने बोलू बाळा? सगळं माझ्यामुळे झालं. मला खरंच कल्पना नव्हती अभि असा. त्या तिच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. आई प्लीज शांत व्हा. मी आहे ना, आणि जे झाले त्याबद्दल विचार करून काही होणार आहे का? तुम्ही मला तुमची मुलगी मानलंय ना, मग मी कायम तुमच्यासोबत राहणार. शालिनीला त्यांना एक क्षण सगळं सांगावं वाटलं, पण त्या किती इमोशनल आहेत तिला माहीत होतं. त्यामुळे तिने न सांगणंच पसंत केलं. तुम्ही जावा आता, आराम करा. उरलेलं मी बघते. शालिनीने जबरदस्ती त्यांना रूममध्ये पाठवलं. नंतर सगळं आवरून लाईट बंद करून ती रूममध्ये जाणारच की अंधारात कोणीतरी तिचा हात खेचला. अहो, डोळे मोठे करत तिने त्याच्या छातीवर हात मारला. मला बेडरूममध्ये राहावत नाहीये तुझ्याशिवाय. त्याच्या डोळ्यात नाराजी स्पष्ट दिसत होती. अभि, शालिनीने त्याच्या खुरट्या बियर्डवरून हात फिरवला. तोच पायऱ्यांवरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. अभिने पटकन शालिनीला खेचला आणि हॉलमधल्या मोठ्या सोफ्यामागे बसला. आत्ता कशाला लपायचंय? चला ना, शालिनी बोलली. शांत बस. डोळे मोठे करत त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवले. वाव, किती भारी वाटते ना, आपल्याच घरात आपण लपून छपून मिळतो, शालिनी बोलली. शालिनी जरा शांत बस. अभि हळूच कोण आहे ते बघण्याचा प्रयत्न करत होता. शांत? मी आता शांतच नाही बसणार. तिला वाक्य पूर्ण करू न देता त्याने तोंड बंद करून टाकलं. शालिनी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली. त्याच्या पाठीवर हात मारत सुटायचा प्रयत्न करायला लागली, पण अभिने तिला अजून जवळ ओढलं. त्याला जोरात किस करायचं होतं, पण आवाज जाता नाही म्हणून तो जास्त वेळ न घेता बाजूला झाला. त्याच्याकडे रागात बघत शालिनी बोलायला पुन्हा तोंड उघडलं होतं की अभिने पुन्हा तिला किस करायला सुरुवात केली, पण अचानक हॉलमधला लाईट लागला आणि दोघेही बाजूला झाले. घाबरून शालिनीने अभिचं ब्लेझर घट्ट पकडलं. आजी! दोघेही एकत्रच पुटपुटले. शालिनीने पटापट तिच्या एका बाजूला कानातला काढला आणि उभी राहिली. अरे तू इथे काय करते शालिनी? कधीपासून शोधते मी, आजी बोलली. हा आजी, ते माझ्या कानातला पडलेला ना, तोच शोधत होते. मिळाला, आता चला जाऊया. धावतच ती आजींकडे गेली आणि त्यांना घेऊन रूममध्ये आली. हसत अभिने केसांतून हात फिरवला आणि एकदा आजींच्या रूमकडे बघितलं. दरवाजा बंद करता करता शालिनीने ओठांचा चंबू करत त्याला फ्लाईंग किस दिला आणि हसतच आत गेली. आत्ता त्याला खरंच बेडरूममध्ये जायचं नव्हतं. तिच्याशिवाय ती रूम अपूर्णच होती. त्यापेक्षा स्टडी रूममध्ये जाऊन फुटेज बघूया म्हणून तो तिथे गेला. पण हा सगळा प्रकार लपून पिलर मागून कोणीतरी बघत होतं आणि त्याची ह्या दोघांना कल्पनासुद्धा नव्हती. रात्रभर अभि फुटेज चेक करत होता. त्याला मीरा सकाळी हॉस्पिटलमध्ये येताना दिसली आणि नंतर रिपोर्ट घेऊन जाताना. ह्याच्यापेक्षा संशयास्पद असं काहीच आढळून आलं नाही. सकाळीच स्टडी रूम साफ करायला मेड आला, तसं तो फ्रेश व्हायला रूममध्ये गेला. आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता, त्यामुळे ऑफिसमध्ये लवकरच जायचं होतं. शालिनी तिचं आवरून खाली आली. पूजा वगैरे करून ती ब्रेकफास्ट बनवायला गेली. तोपर्यंत बाकीचे सुद्धा खाली आले.
मीरा साडी घालून अगदी तयार होऊन आली. अभि फोनवर बोलतच आला आणि समोर शालिनीला बघून थांबला. ती घरी खूप कमी जीन्स घालायची आणि आज तर बघायलाच नको. हसत त्याने तिला मेसेज केला. शालिनीला मोबाईलवर त्याचं नाव फ्लॅश होताना दिसलं म्हणून चमकून तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने डोळ्यांनीच तिला मेसेज बघायला सांगितला. शी, हे काय? मीरा ओरडली आणि दोघांचे नजरेचे खेळ थांबले. हे असा ब्रेकफास्ट कोण करतं? मी डाएटवर आहे. समोर पोहे पराठा वगैरे बघून तिने तोंड वेंगाडलं. इथे राहायचं असेल तर जे बनवलं आहे तेच खायला हवं, नाहीतर घराचे दरवाजे उघडे आहेत, आजी बोलल्या. आजी, मी खाईन, पण माझ्या पोटात आमचे जे बाळ आणि तुमचा वारस वाढते त्याच्यासाठी तर चांगलं हवंच ना, मीरा बोलली. सगळ्यांच्या हातातले चमचे खाली पडले. अभिचे डोळे रागाने लाल झाले. बाळ? आईने अविश्वासाने अभिकडे बघितलं. हे खरं आहे का अभि? बाबा बोलले. हो, अभिने मान हलवली. आईने सटकन त्याच्या एक कानाखाली वाजवली. तुला लाज नाही वाटत हो म्हणून सांगताना अभि? आत्तापर्यंत मी सगळ्यांना उदाहरण द्यायचे, माझा मुलगा आदर्श आहे, आणि आज तू माझी मान खाली केली. अभि, तू चुकलाय. त्या रागातच रूममध्ये गेल्या आणि काकी पण त्यांच्या मागून गेल्या. शालिनी, माझा नाश्ता रूममध्ये पाठव, आजी बोलली. तुला मी बोललो होतो ना मीरा, हे कोणालाही सांगायचं नाही. सगळे गेले तसं अभि ओरडला. आय एम सॉरी, पण त्यावेळी मला काय झालं की मी खरंच माफी मागते. मीराने हात जोडले. अभिने डोळे फिरवले आणि रागातच तिथून गेला. आता बोलून तरी काय फायदा होणार होता? जे व्हायचं होतं ते झालंच. हॅलो, ती मुलगी बाहेर निघाली आहे, एकटीच आहे. लक्ष ठेवा, आज ती हातातून सुटता नाही. मला हवी ती. विमलने त्याच्या दाढीवरून हात फिरवला. होय, आज झडप घालतोच. नक्की काय करायचं ते माहीत आहे ना, विमल बोलला. हो. अजून किती दिवस वाचणार तू राजकुमारी? आज तर तुला ह्या विमलच्या बेडवर यावंच लागणार. ह्यावेळी मध्ये यायला पण कोण नसणार. समोरच्या गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या बेडकडे बघत तो विकृत हसत बाहेर गेला. त्या रूममध्ये कितीतरी फोटो लावलेले होते, राजकुमारी अगदी लहान असल्यापासून 15 वर्षांची होईपर्यंतचे. ऑफिसमध्ये आल्या आल्या अभिने मीराला तो साईट बघायला जात असल्याचं सांगितलं आणि 10च्या दरम्यान तो ऑफिसमधून बाहेर पडला. शालिनीने ऑफिसमधून 5 दिवसांची सुट्टी टाकलेलीच होती, त्यामुळे तिचा प्रश्न नव्हता. आज त्यांचा खरा प्लॅन सुरू झाला होता. अभि ऑफिसमधून गेला हे समजताच थोड्याच वेळात जाबी कंपनीमध्ये आला. सिनियर असल्याने मीरालाच त्याला रिसीव्ह करायला जावं लागलं. काही ड्रिंक? मीरा बोलली. नो, एवढी फॉर्मॅलिटी कशाला? मी नवीन थोडीच आहे इथे, जाबी हसला. या, तू आता इथेच शिफ्ट झाला. त्याच्या मनात शालिनीबद्दल नक्की काय आहे हे काढून घ्यायचं असल्याने मीरा पण चांगली बोलायला लागली. हो, आता इथेच. ॲक्च्युली मी तेच सांगायला आलेलो, जाबी बोलला. ओ, मीरा म्हणाली. मी लोणावळ्याला नवीन घर घेतलंय. आज रात्री पार्टी आहे अँड यू नो मी कोणीतरी पार्टनर शोधतोय, जाबी बोलला. तू कोणालाही विचारलं तरी तुला हो म्हणतील, मीरा बोलली. नो, मी कोणालाही कशाला नेऊ? तू येशील का माझ्यासोबत? जाबी बोलला. मी कसं? मीरा म्हणाली. प्लीज यार, रात्री उशिरापर्यंत येऊ आपण. आणि डोंट वरी, तिथे माझे फ्रेंड्स पण असणार आहेत, जाबी बोलला. मीरा विचार करायला लागली. अभि तर साईट बघायला गेलाय, म्हणजे तो रात्री उशिरापर्यंत येणार नव्हता. आणि आज घरातून बाहेर पडताना तिने आजी आणि शालिनीचं बोलणं पण ऐकलेलं की त्या कुठल्या तरी मंदिरात जाणार आहेत, त्यामुळे तिच्यासाठी मोकळं रान होतं. तसंही खूप दिवस झालेले ती कोणत्या पार्टीमध्ये गेली नव्हती. ठीक आहे, तिने मान हलवली आणि जाबीच्या जीवात जीव आला. दुपारनंतर निघू आपण, मी कॉल करतो, जाबी बोलला. या, शुअर, मीराने मान हलवली. जाबी गेला तसं तिने आनंदाने हातपाय स्ट्रेच केले. आज खूप दिवसांनी तिला मजा करायला मिळणार होती. शिवाय जाबीला सुद्धा शालिनीच्या मागे लावायला मिळणार होतं. माझ्याशी डबल गेम केल्याचे परिणाम तुम्हा दोघांनाही भोगायला लागणार, शालिनी आणि अभिजित. जास्त तर त्या शालिनीला. तिला तर मी असंच सोडणार नाहीये. अभि, शालिनी आणि बाकी सगळे हॉटेलमध्ये बसले होते. जाबीने मीरा यायला तयार झाली हे सांगितल्यानंतर त्यांचं पुढचं प्लॅनिंग सुरू झालं होतं. शालिनी, काय झालं? ती सारखी आजूबाजूला नजर फिरवत होती. ते बघून अभिने विचारलं. काही नाही, असं वाटतंय कोणीतरी नजर ठेवून आहे, शालिनी बोलली. अभिने बघितलं तर सगळी साधारण माणसं होती. संशय येण्यासारखं कोणी नव्हतं. शालिनी, आय गेस आपण हे सारखं प्लॅनिंगबद्दल बोलतोय ना, त्यामुळे तुला भास होत असतील. तू फ्रेश होऊन ये ना, आम्ही तोपर्यंत काहीतरी खायला मागवतो, तुला बरं वाटेल, साक्षी बोलली. हां, असंच असेल, आलेच मी, डोक्याला हात लावत शालिनी उठली आणि वॉशरूमला गेली. मी पण आलोच, तिच्या मागे अभि गेला आणि बाहेर थांबला. 10 मिनिटांनी ती फ्रेश होऊन आली.
मगासपेक्षा चेहरा उजळला होता, पण तरीही ती भांबावलेली वाटत होती. अभिला बघून तिने हलकेच मिठी मारली. भीती वाटते का? थोडी. मी आहे ना, नाहीतर आपण दुसरा प्लॅन बनवूया का? नाही, नको. तुम्ही सगळे असताना काही होणार नाही. गुड गर्ल. अभिने तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. अभि त्याच्या छातीवर डोकं टेकवत शालिनीने वर बघितलं. हां. अभिने तिच्या केसांतून हात फिरवला. सगळं ठीक होईल ना? घरात सगळे किती रागवलेत, शालिनी बोलली. खरं समजल्यावर नक्की समजून घेतील. सध्याच्या सिच्युएशनमध्ये त्यांची रिॲक्शन पण बरोबरच आहे, अभि बोलला. चल जाऊया. अभिने तिचा हात घट्ट पकडत जवळ घेतलं. सगळ्यांचा लंच झाला आणि जाबीचा मेसेज पण आला, तो आणि मीरा निघाल्याचा. अभि आणि शालिनी एका गाडीतून निघाले. त्यांच्या मागोमाग साक्षी, राघव, आकाश आणि रिया एका गाडीतून होते. शालिनी सारखी गाडीच्या काचेतून मागे बघत होती. तिला जाणवत होतं कोणीतरी पाठलाग करते, पण ती व्यक्ती फक्त तिला दिसत होती. शालिनी, किती काळजी करणार आहेस? अभिने तिच्या हातावर ओठ टेकवले. तसं ती कसनूस हसली. मनातून एक विचित्र प्रकारची भीती वाटत होती आणि असं वाटत होतं हा प्रकार तिने अनुभवलाय खूप आधी. अचानक गाडीत गाणं सुरू झालं आणि तिचं लक्ष बाहेरून आत वळलं. अभिने गाडीच्या काचा बंद करून टाकल्या आणि ती काही रिॲक्ट करेल त्या आधीच स्वतःकडे ओढून घेतलं. सगळं विसरून शालिनी त्याच्या डोळ्यात हरवली. अभिने तिचे चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले आणि एका बाजूला केले. मध्येच हात घट्ट रोवत त्याने तिचा चेहरा अगदी जवळ घेतला. शालिनीने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं आणि नाही म्हणून इशारा केला. त्याने तिचं बोटच तोंडात घेतलं. तसं शालिनीचे डोळेच मोठे झाले. हसत तो तिच्या बोटाला हलकेच चावला. त्याच्या छातीवर दाब देत शालिनीने बोट सोडवली. अभि हसत तिच्याकडे बघत होता. शालिनीने त्याच्या बियर्डवरून हात फिरवत छातीवर डोकं टेकवलं. तो तसंच तिला मांडीवर घेऊन गाडी चालवत होता. काही बोलायची गरज नव्हती. मागे चालू असलेली शांत गाणी आणि त्याच्या काळजाची धडधड तिच्यासाठी पुरेशी होती. ते लोणावळ्याच्या जवळ पोहोचलेच होते की मागून येणारी आकाशची गाडी बंद पडली. अभिने पण एका कडेला गाडी थांबवली. अभि, तुम्ही गाडी बघा, तोपर्यंत मी पुढे जाते, शालिनी बोलली. का? अभिच्या डोक्यावर आठ्या पडल्या. मला वॉशरूमला जायचे. हे बघा, 10 मिनिटांवर हॉटेल आहे, मी तिथे थांबते ना, तोपर्यंत तुम्ही या. शालिनीने त्याला गुगल मॅप दाखवला. ओके, बट सांभाळून जा. त्याने गाडीच्या कीज दिला आणि मागे आकाशच्या गाडीकडे आला. शालिनी गाडी चालू करून पुढे गेली. काय झालं? राघव बोलला. ही वायर सैल झालेली. आत्ता बघ चालू करून. अभिने गाडीचं बॉनेट बंद केलं. हां, झाली. आकाशने स्टार्टर मारून बघितला. अभि पण त्यांच्यासोबत गाडीत बसला. अशी वायर सैल कशी झाली? मी कालच सर्व्हिसिंगला दिली होती गाडी, आकाश बोलला. जास्त वेळ गाडी चालवल्यामुळे होऊ शकतं, राघव बोलला. तू एवढा हायपर काय होतोय? साक्षीने अभिकडे बघितलं. त्याला घाम येत होता. काही नाही, अनइझी फील होते. हॉटेल आलं नाही का? अभि बोलला. इथे कोणतंच हॉटेल नाही आहे, आकाशने त्याच्या फोनमध्ये बघितलं. पण मला शालिनीने दाखवलेलं तिच्या मोबाईलमध्ये हॉटेल दाखवत होते 10 मिनिटांच्या अंतरावर. अभि आता घाबरला. आपण जरा पुढे बघूया. असं होतं कदाचित. आकाशने गाडी पुढे घेतली. 5 मिनिटांचं अंतर झालं असेल की समोर खूप गर्दी दिसली. अभि पटकन गाडीतून उतरला आणि धावतच पुढे आला. समोर 2 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. ट्रकला एक 4 व्हीलर जाऊन आपटली होती. गाडीच्या टाकीला धक्का बसल्याने जोरात आगीचा भडका उडाला होता. अभिला गाडीचा नंबर दिसला आणि तो खालीच कोसळला. त्याच्या मागून येणारे बाकीचे धावत पुढे गेले. एव्हाना पोलीस, अग्निशामक दल सगळे जमले होते. आकाशने गाडी त्यांची असल्याचं सांगितलं, त्यामुळे पोलीस जरा कसून चौकशी करायला लागले. मिस्टर देसाई, सॉरी टू से, पण कोणीच जिवंत नाहीये. आम्हाला दोन्ही ड्रायव्हरच्या डेड बॉडीज मिळाल्यात, इन्स्पेक्टर बोलले. तुम्ही काय बोलताय? समजते का? माझी बायको होती ती. अशी सोडून जाऊ शकत नाही मला. अभिने त्या इन्स्पेक्टरची कॉलर धरली. त्याचे डोळे प्रचंड लाल झाले होते. अभि, आकाश आणि राघवने त्याला बाजूला केलं. शालिनी ओरडतच तो खाली बसला. आकाशला समजत नव्हतं त्याला कसं सावरायचं. सगळं एवढ्या लवकर झालं होतं की त्यांनाच काही लक्षात येत नव्हतं. माझी शालिनी अशी सोडून जाऊ शकत नाही मला. नाहीच जाऊ शकत ती. अभि आकाशच्या गळ्यात पडून रडत होता. कॉन्स्टेबल हातात कसल्या तरी 4-5 वस्तू घेऊन आले. सर, हे त्या बॉडीकडे मिळाले. मंगळसूत्र? राघवने अभिसमोर धरलं. ते बघून अभि बेशुद्धच पडला. ते त्याच्याच शालिनीचं मंगळसूत्र होतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही कथा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. धन्यवाद.